नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर शेतकरी मित्रांनो, हा बाग जो आहे आपण आता क्लेडीच्या प्लॉटवरती आहोत आणि या बागाला आता साधारण 1.5 महिना कंप्लीट झालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला भरपूर प्रमाणात दिसून येत असेल 1.5 महिन्याचा बाग राहून सुद्धा बाग ग्रोथ देखील ही थंडीमुळे ग्रोथ याची थांबून गेलेली आहे आणि पानं जे आहे पिवसर पडत आहेत. तर आपण जो मागील व्हिडिओ बनवला होता की पानं पिवळे पडतायत आणि जे अन्नद्रव्याची जी स्टॉप झालेली तर त्याच्यासाठी तुम्हाला मी जे सल्फर सांगितलं होतं, तर तुम्ही याला एकरी खालून, हे लहान असल्यामुळे याला 2 किलो खालून एकरी किंवा हजारी आपण 2 किलो सल्फर सोडा शेतकरी बंधूंनो. आणि सर्वात मेन मुद्दा म्हणजे याची जी ग्रोथ जी झालेली आहे, म्हणजे जे अन्नद्रव्य, तर मायक्रोरायझाचा यूज करा, म्हणजे जेणेकरून जे आपल्या मुळे आहेत तर मुळ्यांची खालून जी वाढ होईल आणि अन्नद्रव्य पूर्णपणे लावण्यास काम आहे मायक्रोरायझा करत असतं. तर याला आपण खालून मायक्रोरायझा देखील सोडा शेतकरी बंधूंनो. आणि सर्वात मेन मुद्दा म्हणजे तर तुम्ही इथे पाहू शकता आता 1.5 महिन्याचा हा प्लॉट झालेला आहे आणि रोपांची जी क्षमता आहे ही देखील खालीवरती रोपांची साईजमध्ये झालेली आहे, म्हणजे वाढमध्ये. आणि तुम्ही पाहू शकता की इथे पूर्णपणे पानांचा गुच्छ झालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, याच्यासाठी आपण वरून याची पोगा भरणी लवकरात लवकर घेतली पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये एखादी बेस्ट टॉनिक घेतलं पाहिजे, ॲमिनो ॲसिड म्हणून 1340 घ्या. आणि त्याच्यानंतर आपण चिलाटेड झिंक घ्या, म्हणजे चिलाटेड मायक्रोन्यूटन घ्या, म्हणजे जेणेकरून आपल्या पानांमध्ये 2 पानांमध्ये अंतर चांगलं येईल आणि आपली झाडाची ग्रोथ देखील चांगली होईल आणि पिवसरपणा देखील जाईल आणि झाडाला अन्नद्रव्य घेण्यात आपले मायक्रोरायझा सोडा त्याला. आणि पिवसरपणासाठी सल्फर सोडा आणि पोगा भरणी करा. पोगा भरणी जर आपण केली ना तर 2 पानांमध्ये अंतर आपल्याला चांगल्यापणे दिसून येईल आणि झाडाची ग्रोथ देखील चांगली होईल.